काय का आता आला जेवायला गेलतो रे. काय गोकुळ वातावरण तापलीच आहे आता. कापणार की आता तुला सांगतो सत्तेची हाव कोणाला नको आहे आणि गोकुळी मलईचं ठिकाण झालं रे. बरोबर आहे. सगळेच तिथे आता तुला जो मोडकळी ज्या संस्था आहे ती अडकून जाते का बघ. बरोबर आहे. आता तुला जो जनता बाजार शेतकरी संघ एक वेळ नामवंत शेतकरी संघ होता, जनता बाजार होता. आजची काय परिस्थिती आहे. बरोबर आहे. काही जातील थोडीफार घ्या. तुला सांगतो काय तर प्लॉट आहेत का, जागा आहेत काय ते मिळवाय. विकास कुठं राहिला आहे. बरोबर आहे. अंदाज आलेला आहे आता तुला. अन्यान्य ज्या मोठ्या संस्था आहेत त्या सगळ्या नेत्यांच्या पोरांच्याकडेच आहेत ना. मलईच्या ज्या बरोबर आहे. डीसी घे, मार्केट यार्ड घे, मार्केट कमिटी घे, तुला सांगतो आता देवस्थान घे, गोकुळ घे. बरोबर आहे. नेत्यांच्या नेत्याच्या पोरग्यानं नेता व्हायचा, कार्यकर्त्यानं कार्यकर्तेच राहायची. आजची परिस्थिती आहे. कारण माहीत आहे ना कार्यकर्त्याकडे पैसा नाही. आता 80% पैसे वाटले, 20% इकडे तिकडे दाखवले, कार्य दाखवलं, निवडून येते माहीत झाली हो. बरोबर आहे. ठराव बिराव सगळे नेत्यांचंच आहेत ना, गरिबाचं कुठं काय आहे. बरोबर आहे. हा बरोबर आहे. त्यामुळे हिने आता सगळे कॅप्चर करून ठेवलेलं आहे. आणि बघ ना सगळीच पदे असणार का, केडीसीचे चेअरमन हेच, आमदार हेच, खासदार हेच, त्याला जिल्हा परिषद सरी हीच सगळे. बरोबर आहे. हा बरोबर आहे. दुसऱ्यानं मोठं व्याज नाही का. आणि जनता जो पण सुधरत नाही तो काहीच होते नाही. बरोबर आहे. त्याला जनतानं साथ दिली तर ती होते आणि जनतानं खो गाठला तर ते खाली येते. हे तर मान्य का नाही. बरोबर आहे. बरोबर आहे. बरोबर आहे. आता बोलणाऱ्याचं तोंड दिसते. आणि या बघ की मग ज्या संस्था आहेत आणि ज्या मोडकळी संस्था आहेत तिथे ते कार्यकर्त्याला दाखवायचं हे दिलं ते दिलं. आणि आपल्या ज्या मलईच्या संस्था आहेत त्यांचं आता सगळं फुकटच आहे. काय ना काय भाडं द्यावं लागते, काय जेवणाचा खर्च आहे, का गाडी EC BC यांच्या गाड्या EC BC ऑफिस सगळे EC BC सभासद बोंबलेत उन्हात तानात हिंडते, पाणी पण त्याला मिळत नाही. ह्यात सगळे बिस्लरीशिवाय पाणी नाही. बरोबर आहे. हा आणि ही सेवा करायला सेवा करायला का मेवा खायला हेच करेल. बरोबर आहे. बरोबर आहे. वस्तूच काय खोळ्या सांग ना. बरोबर आहे. बरोबर अर्थाने मेवा यांचा मेवा चाललाय बघ ना. बरोबर आहे. बरोबर. तुपातली बिर्याणी लागते. बरोबर आहे. गोकुळचं सगळं बघ की श्रीखंड बेखंड हे ते सगळ्या लग्नात यांच्या घरात सगळं तुपा बीप सगळं भरलेलं असतं. बरोबर आहे. नाही काय बरोबर आहे. बघ ना. बरोबर आहे. बरोबर. त्यामुळे ही मलईची संस्था आहे त्या सोडायला तयार नाही. हा तुला सांगता ज्या मोडकळी संस्था आहेत त्या संस्था या कार्यकर्त्यांनी द्यायच्या. त्यामुळे हा प्रॉब्लेम झालेला आणि जनताने सुधारलं तरच खरं आहे. बोलणाऱ्याचं तोंड दिसते आता डोळ्यासमोर आहे. आता ते गोकुळमध्ये मलई आहे म्हणून चाललं. बरोबर आहे. हे शेतकरी संघात चालणार नाही, तुला सांगतो जनता बाजारला चालणार नाही. तिथं का आहे. बरोबर आहे. आणि जिल्ह्याचं राजकारण तिथं सिस्टीम म्हणून सांगतं. बरोबर आहे. त्यामुळे काय आणि सगळे ठरा सगळ्या ह्याच्या पुढे यांचीच मक्तेदारी. बरोबर आहे. मस्त यांच्या आई मरच तोपर्यंत ह्यासनीच त्या संस्था दिल्या पाहिजेत माझं म्हणणं आहे. दुसऱ्याला देताच कामा नाही. दुसरा नशीब चुकून आला तरी नाही तर बघ ना सगळ्या संस्था पोरं नातू तोंड हिंच सगळं कार्यकर्ता येऊ शकत नाही आणि येणार पण नाही. कार्यकर्त्याने कार्यकर्ताच राहिलं पाहिजे आता. बरोबर आहे. आणि मला म्हणायचं जसं तसं होतं त्या तुम्हाला एक दिवस दिलेला आहे ना बरोबर. स्वतःचा स्वाभिमान. ते त्यांच्या मागणे फिरण्यापेक्षा स्वतःसाठी राबा करा. कुठे तर जॉब करा, काय तर धंदा पाणी शिका, ती वेळ घाला, स्वतः शेतात राहा. त्यांच्यापेक्षा मोठं उचला असं मला वाटते. कार्यकर्तेसनी नीती मोठं करणार नाही. बरोबर. आपलं शरीर, आपली साथ, आपली जिद्द, आपलं कष्ट, आपली घरचीच आपल्याला मोठं करतील असं मला वाटतं. विजय 37,000. जय हिंद, जय महाराष्ट्र. बरोबर.